गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने जी आघाडी घेतली आहे ती आघाडी कायम ठेवत पुन्हा एकदा आज आम्ही 1,08,599 कोटी रुपयांचे करार केलेले आहेत, ज्यातनं 47,100 म्हणजे जवळपास 47,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। यामध्ये कोकण विभागामध्ये 2 डेटा सेंटरचे आम्ही करार केले आहेत, ज्यामध्ये MGSA रिअल्टीज 5,000 कोटी रुपये गुंतवणार आहे डेटा सेंटरमध्ये, आणि लोढा डेव्हलपर्स हरित एकात्मिक डेटा सेंटरमध्ये 30,000 कोटी रुपये गुंतवणार आहेत। एकूण 35,000 कोटीची दोघांची गुंतवणूक आहे। 16,000 लोकांना यातनं रोजगार मिळणार आहे। नाशिक विभागात मला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी नंदुरबारमध्ये मेसर्स पॉलिफ्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही जवळपास 2100 कोटी रुपयाची गुंतवणूक करते आहे आणि त्यातनं 600 लोकांना रोजगार मिळणार आहे। आणि विदर्भामध्ये काटोलमध्ये रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड एक फूड पार्क आणि शीतपेय पार्क त्या ठिकाणी तयार करतायत। 1,513 कोटीची गुंतवणूक आहे, 500 लोकांना रोजगार आहे। आणि मेसर्स अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड हे कोल गॅसिफिकेशन आणि डेरायव्हेटिव्ह अशा प्रकारची 70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करतायत, त्यातनं जवळपास 30,500 लोकांना रोजगार मिळणार आहे। अशी एकूण महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये 1,08,599 कोटीची गुंतवणूक आणि 47,000 लोकांना रोजगार याचे करार आज आपण या ठिकाणी केले आहेत। काँग्रेस सरकारने निर्णय घेतला आहे, बँगळुरू शहरमध्ये जे शिवाजीनगर मेट्रो स्टेशन आहे त्याचं नाव बदलून सेंट मेरी करण्याचा निर्णय करण्यात आला आहे आणि यामुळे कुठेतरी या निर्णयावर आता एक चौथरी टीका होताना पाहायला मिळते।